प्रत्येक जण म्हणतात की मुलं तरुणपणी बिघडल्या जातात। जर का त्यांचा पाया जर का चांगला असेल तर मुलं बिघडणारच नाही। म्हणतात ना 16वं वर्ष हे धोक्याचं आहे, म्हणतात ना आपण प्रत्येक जण वडिलांना प्रत्येक जण म्हणतात की 16वं वर्ष हे धोक्याचं। सांगेल तुम्हाला 16वं वर्ष हे धोक्याचं नाही तर 16वं वर्ष हे मोक्याचं आहे। कारण ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी 16व्या वर्षांचे होतात तेव्हा त्यांना काय करायचं आहे काय नाही त्यांच्या करिअरकडे बघल्या जाते। 16वं वर्ष काही धोक्याचं नाही तर 16वं वर्ष मोक्याचं आहे। म्हणून या 16वं वर्ष असं मोक्याचं हे लक्षामध्ये असलं पाहिजे। ज्यावेळेस आपण संस्काराच्या बाबतीमध्ये फार मागे राहतो त्यावेळेस म्हणतात आमचे मुलं बिघडले आमच्या मुली बिघडल्या। अशाच मुलं बिघडत नाही, त्यांना चालकत चांगले संस्कार लावले तर ते कशाला बिघडल का बिघडणारच नाही। आपण जर का नीतीने वागलो, आपण नीतीने कामं केले, आपण नीतीने चांगल्या प्रकारे वागलो, सर्व कामं नीतीने केले तर नाही बिघडणार। म्हणून प्रत्येक मुलांना माझी एकच हात जोडून विनंती आहे की त्यांनी एकदा तरी भगतसिंगाचं चरित्र वाचावं। कारण भगतसिंगाचा त्याग मात्र फार मोठा होता। कधी विचार केला नाही भगतसिंगांना आपल्या जीवनाचं काय होईल आणि काय नाही। भगतसिंगजींना माहिती नव्हतं की वयाच्या 23व्या वर्षी आपल्याला फाशीवरती चढावं लागेल। कोणासाठी लढले तर या देशासाठी। अहो ज्या वेळेस भगतसिंगांना 23वं वर्ष लागलं आणि 23वं वर्ष लागल्याच्या नंतर आज भगतसिंगांना बघण्याकरिता पाहुणे येऊ लागले। ज्या वेळेस पाहुणे पहायला यायचे म्हणून आधी काही एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या, होत्या का काही सोयी सुविधा नव्हत्या। भगतसिंगजीच्या आईने 50 रुपयाची नोट दिली भगतसिंगाकडे आणि 50ची नोट दिल्याच्या नंतर भगतसिंगाला सांगितलं भगतसिंग जा दुकानामध्ये जा आणि 50 रुपयाचा किराणा खरेदी करून आण, कारण तुला बघण्याकरिता पाहुणे येणार आहे। आई तिथून निघून गेली। भगतसिंगजी थोडे बाहेर आले आणि भगतसिंगाने विचार केला जर का आपण किराणा दुकानामध्ये गेलो आणि याचा जर का आपण किराणा आणला आणि यदा कदाचित त्या मुलीच्या घरच्यांना मी जर का पसंत पडलो तर माझा विवाह होईल, या संसारामध्ये मी अडकेल, हा संसाराच्या मागे मला धावावं लागेल। मला एका बाईची सेवा नाही तर एका आईची सेवा करायची आहे, भारत मातेची सेवा करायची आहे, मला बाईची सेवा नाही करायची आहे। कारण तो तारुण्यामधलं वैराग्य होतं कोणाचं? भगतसिंगजीचं। 50ची नोट घेऊन भगतसिंग किराणा दुकानामध्ये गेले नाही, गेले असते तर एका बाईच्या जाळेमध्ये अडकले असते। विचार केला, नाही गेले किराणामध्ये। आणि ज्यावेळेस पाहुणे परत गेले आणि पाहुणे परत गेले त्यावेळेस काय करावं काही सुचत नव्हतं। भगतसिंगाचं असेच दिवस जात होते। दिवस जाता 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 मात्र एकदा भगतसिंग विचार करू लागले या संसारासाठी तर कोणी मरते, कोणी सुद्धा संसाराची पत्नीची घराची कोणी पण सेवा करते, परंतु या भारत मातेची सेवा कोणाला जमणार नाही। मग ती सेवा कोणी केली पाहिजे? आपण केली पाहिजे। जरा तुम्हें भर लो पानी।
जो शहीद हुए उनकी ज़िंदा करो कुर्बानी। त्यावेळेस भगतसिंगाजींना लाहोरच्या जहलामध्ये टाकलं आणि लाहोरच्या जहलामध्ये टाकल्याच्या नंतर 2 दिवसावरती भगतसिंगजींना फाशी होणार होती। भगतसिंगजींना भेटण्याकरिता त्यांची आई आली आणि त्यांची आई आल्याच्या नंतर भगतसिंगाकडे घेऊन गेले सर्व। आज भगतसिंगजीची आई रडत आहे। भगतसिंगजी आईंना म्हणत आहे, आई वीरों की माँ कभी रोती नहीं, माँ मत रो क्योंकि हम वीर है, माँ मत रो। त्यावेळेस भगतसिंगजीची आई म्हणत आहे, भगतसिंग अरे मी का रडत आहे तुला नाही कळणार, कारण हे कळण्याकरिता तुला कधी कोणाचा बाप व्हावं लागेल। निघून गेली भगतसिंगजीची आई मुलाची भेट घेऊन। सकाळ झाली, आज भगतसिंगजींना फाशी होणार होती। सकाळी मात्र भगतसिंग 5 वाजता उठले आणि 5 वाजता उठल्याच्या नंतर व्यायाम करू लागले। जे सर्व कैदी लोक होते ते सर्व भगतसिंगजींना विचारत, अरे भगतसिंग काही तासानंतर तू फाशीवरती चढणार आणि आता काय फायदा व्यायाम केला तरी आणि काही जरी केलं तरी काय फायदा तुझ्या जीवनाचा। भगतसिंगजी सर्व लोकांना म्हणत आहे, अरे देवाच्या मंदिरामध्ये गेलो तरी देवांना सुद्धा आपण पूजेकरिता ताजे फूल नेतो। मी तर माझ्या भारत मातेजवळ चालो, भारत मातेची सेवा करण्याकरिता चालो। मग भारत मातेला सुद्धा नौजवान हे ज्यांचं रक्त सडसडीत आहे त्यांना सुद्धा असेच वीर पाहिजे। कसा होता वैराग्यामधला भगतसिंगाचा त्याग आणि तोच आजचा काळा दिवस आहे। 23 मार्च तिघांनी आज त्यांना काय झालं, फाशीची शिक्षा झाली। एवढा हा काळा दिवस आहे, कारण हे जर का सूरवीर लढले नसते तर आज आपण इथं कथा कीर्तन श्रवण केले नसते। आज इथं मात्र आपण एकदम शांत चित्ताने एकदम इथे बसलो नसतो। घर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। घर चले हम फिदा जान तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। म्हणून असा वैराग्याचा त्याग मात्र या शूरवीरांचा होता। त्यांचा जर का वैराग्यामधला त्याग नसता तर आज आपण इथं अभिमानाने बसलो नसतो। अहो आज देशाची सेवा सुद्धा सैनिक करतात, कारण मरण हातामध्ये घेऊन त्यांना माहिती राहते कधी मरण येईल, कधी बंदुकीची गोळी छातीवरती लागेल आणि कधी सोडून जावं लागेल। त्यांना माहिती असून सुद्धा तरी भारत मातेची सेवा करतात। आज ते तिथे सीमेवरती उभे आहे, म्हणून आज आपण इथे बसून आहोत। ज्यावेळेस मात्र ते सीमेवरतून निघून जाईल ना त्याच क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाही। आज ते आहे म्हणून आपण आहोत।
दररोज नित्यनेमाप्रमाणे झोपताना आपण त्या जवानाची कधीतरी आठवण, दिवसामधून एकदा तरी आठवण काढली पाहिजे. कारण हो, सैनिकांना मात्र घरांचा, मुलांचा, पत्नीचा, आई वडिलांचा त्याग करून सर्वांचा संसार सोडून मात्र त्यांना इथेच ठेवून जावं लागते आणि स्वतः सीमेवरती बंदूक घेऊन उभं राहावं लागतं. खूप भाग्यवान आहे ते आई वडील ज्यांचा मुलगा भारत मातेची सेवा करत असते. आहे का या धर्ममंडपामध्ये कोणाचा तरी मुलगा सीमेवरती? बघा, त्या काकांचा आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. कारण कधी परिवारांचा विचार केला नाही, कधी स्वतः पत्नीचा विचार केला नाही, मुलांचा विचार केला नाही, स्वतः मुलाला सीमेवरती पाठवलं. असं बलिदान असलं पाहिजे. हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ वहाँ पे याद रहे तू, हे वतन मेरे वतन, हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, हे वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं मातेच्या जी सेवा करणारे सैनिक आहेत त्यांना दिवसातून एकदा तरी त्यांचं ध्यान केलं पाहिजे. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना वर्णन करत आहे. राजा, आज पुतना मावशींना सायुज्य नावाचा मोक्ष मिळाला आणि सायुज्य नावाचा मोक्ष मिळाल्याच्या नंतर तेव्हा नंद बाबा कर भरण्याकरिता मथुरेमध्ये गेले होते. अनेक वेळ झाला. देवकी माता आणि वसुदेव बाबा नंद बाबांना विचारत आहे, नंद बाबा इथे तुम्ही थांबवू नका, यथावकाश तुम्ही गोकुळाला परत जा. कधी कोणता वाईट वेळ गोकुळावरती येईल सांगता येत नाही. नंद बाबा म्हणले ठीक आहे. निघाले नंद बाबा. ज्यावेळेस नंद बाबा निघाले, इकडे ज्या पुतना मावशीने आपल्या शरीरावरती भगवंताला घेतलेलं होतं, यशोदेच्या सांगण्यावरून त्या पुतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि तुकडे तुकडे केल्याच्या नंतर त्यांना जाळवण्याचं काम मात्र गोकुळेमधल्या लोकांनी केलं. आज एवढा सुगंध दरवडत होता पुतनेच्या शरीरामधून, सर्व लोकांना वाटत होतं इथं चंदन लावलं की काय लावलं. चंदनाचे लाकडं जाळले प्रत्येकांना वाटत होतं. कारण ज्या लोकांना माहिती होतं त्यांना माहिती होतं, बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं. आज नंद बाबा आले आणि नंद बाबा म्हणत आहे, अरे गोकुळामध्ये काही झालं, कोणी चंदनाची लाकडं लावले. बघते तर काय, जी काही हकीकत घडली पुतना मावशीची नंद बाबाला सांगितली आणि नंद बाबाला सांगितल्याच्या नंतर नंद बाबा धावत धावत यशोदा मैयाकडे गेले आणि यशोदा मैयाला सांगू लागले, यशोदा काळजी करू नको, आता मी कुठेच जाणार नाही. पुतना मावशी झाल्याच्या नंतर
मावळगड वामन भट नावाचा ब्राह्मण आला. कोणाचं नामकरण करण्याकरिता नाही, तर मात्र त्यांचं भविष्य बघण्याकरिता भगवान श्रीकृष्णाचं ब्राह्मण भट आले. परंतु जे नाही वाईट सांगायचं त्या ब्राह्मण भटांनी सांगितलं, भगवंतांनी त्यांनाच तिकडे पाठवलं. कारण असं जर का कोणी कोणाचं भविष्य सांगितलं असतं तर देवाचा विश्वास कोणावरती राहिला असता का हो? ते कशाला गोलोगली फिरले असते. म्हणतात ना, नेनं ती काही टानाटोना आणि नामस्मरणावानुनी पाहिला का कोणा. कारण या जगामध्ये नामस्मरणाशिवाय काहीच नाही. कारण हे सर्व काय आहे? थोटांग आहे.